आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। जिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्त आशिमा मित्तल आणि महापौर वंदना मगरे यांनी काल सायंकाळी रेल्वे स्थानक भागात संयुक्त पाहणी केली। सोबत महिला नगरसेविका देखील होत्या। या पाहणी दरम्यान त्यांनी एका मटणाच्या दुकानाला कुलूप ठोकले। हा दुकानदार बोकड कापल्यानंतर त्याचे इतर अवशेष घंटागाडीत टाकत होता। खरं तर हे अवशेष घंटागाडीत टाकणे हे कायद्याचे उल्लंघन आहे। या प्रकारासाठी दुकानदारांनी स्वतःची वाहतूक व्यवस्था निर्माण करून मनपाने दिलेल्या नियोजित ठिकाणीच या अवशेषांची विल्हेवाट लावणे बंधनकारक आहे। असे असतानाही हा दुकानदार हे अवशेष घंटागाडीत टाकत असल्यामुळे त्याच्या दुकानाला सील ठोकण्यात आले आहे। दरम्यान 1 तासाच्या पाहणीमध्ये महानगरपालिका, स्वामी विवेकानंद चौक आणि त्यानंतर समर्थनगरमधील स्वामी समर्थ मंदिराजवळ ही पाहणी समाप्त झाली। या पाहणीच्या दरम्यान जिल्हाधिकारी तथा आयुक्त आशिमा मित्तल आणि महापौर वंदना मगरे यांनी 15 दुकानदारांना कचरा कुंडी न ठेवल्यामुळे 500 रुपयांचा दंड ठोठावला। 10 दुकानांसमोरील दुकानाचे लावलेले फलकही जप्त केले आहेत। दरम्यान स्वतःच जिल्हाधिकारी तथा आयुक्त तसेच महापौर रस्त्यावर उतरून ही कारवाई करत असल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान तर आहे, परंतु अनधिकृत कामे करणाऱ्यांची धाबे दणाणली आहेत। त्यानंतर आज पुन्हा एकदा अतिक्रमणावर हातोडा चालवण्यात आला। जुन्या तहसील समोरील संजय नगर भागात मनपाच्या जागेवर असलेले एक 600 चौरस फुटाचे अनधिकृत बांधकामही नष्ट करण्यात आले आहे। महानगरपालिकेचे अतिक्रमण हटाव पथक आणि स्वच्छता निरीक्षकांनी ही कारवाई केली।